सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, आता अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्येच गंगा दशरा आला आहे आणि आज आहे गंगा समाप्ती. तर मी तुम्हाला गंगा समाप्तीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. ही कथा सुरू होते सूर्यवंशातील एक महान सम्राट राजा सागर यांच्यापासून. महाराज सागर केवळ एक राजा नव्हते, ते धर्माचे रक्षक, सत्याचे उपासक आणि आपल्या प्रजेसाठी पितृतुल्य होते. त्यांच्या राज्यात कोणीही दुःखी, भुकेले किंवा अन्यायाला बळी पडलेले नव्हते. पण एवढी संपत्ती असूनही त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. ते दुःख म्हणजे संततीचा अभाव. प्रिय श्रोत्यांनो, जसे फळांशिवाय झाड अपूर्ण वाटते, तसेच राजा सागराला अपूर्ण वाटत होते. त्याने असंख्य यज्ञ केले आणि अनेक तपश्चर्या केल्या. त्याने ऋषीमुनी आणि संतांचे आशीर्वाद घेतले आणि अखेरीस देवाच्या कृपेने त्याच्या दोन्ही राण्यांना संतती प्राप्त झाली. एका राणीला एक तेजस्वी पुत्र झाला, तर दुसऱ्या राणीला अनेक पुत्र झाले. प्रिय श्रोत्यांनो, हे पुत्र, त्यांची चमक अग्नीसारखी, त्यांचे सामर्थ्य पर्वतांसारखे आणि त्यांचा उत्साह समुद्राच्या लाटांसारखा प्रखर होता. काळ लोटला, सर्व राजकुमार मोठे झाले आणि राजा सागराने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अश्वमेध यज्ञ इतका महत्त्वाचा का होता? तर अश्वमेध यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. ही एक घोषणा होती की पृथ्वीवर धर्माची स्थापना झाली आहे. ही एक प्रतिज्ञा होती की अधर्माचा अंत होईल. या यज्ञाद्वारे राजा सागराला संपूर्ण पृथ्वीवर धर्माचा विजय प्रस्थापित करायचा होता. यज्ञ सुरू झाला, मंत्रोच्चारांचा नाद घुमला. ऋषीमुनींनी आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आणि यज्ञाला अश्वाला जगभर फिरण्यासाठी सोडण्यात आले. पण प्रिय श्रोत्यांनो, जिथे धर्माचा प्रकाश चमकतो, तिथे अधर्माची सावलीही अस्वस्थ होते. देवांचा राजा इंद्र, जो मानवांच्या तपश्चर्या आणि यज्ञांनी नेहमीच अस्वस्थ होत असे, त्याने एक योजना आखली. त्याने तो पवित्र यज्ञाला अश्व चोरला आणि महर्षी कपिलांच्या आश्रमात लपवला. आता कल्पना करा की ही बातमी ऐकून राजा सागराला काय वाटले असेल. त्याने ताबडतोब आपल्या अनेक पुत्रांना अश्वाचा शोध घेण्याचा आदेश दिला. प्रिय श्रोत्यांनो, राजकुमार निघाले. त्यांनी पृथ्वीचा कानाकोपरा शोधला. ते जंगलात, पर्वतांमध्ये आणि नदीकिनारी गेले. त्यांनी जमीन खोदण्यास सुरुवात केली. त्यांचा शोध हळूहळू अहंकारात बदलला. त्यांच्या शक्तीने त्यांच्या बुद्धीवर मात करण्यास सुरुवात केली आणि अखेरीस ते महर्षी कपिलांच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी यज्ञाचा घोडा शांतपणे उभा असलेला पाहिला आणि जवळच महर्षी कपिल गहन ध्यानात मग्न होते. प्रिय श्रोत्यांनो, येथूनच कथेला सर्वात मोठी वळण मिळते. कोणताही विचार न करता त्या राजकुमाराने महर्षी कपिलांवर घोडा चोरल्याचा आरोप केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे योग्य होते का? तपश्चर्या करणाऱ्या ऋषीवर आरोप करणे न्यायी होते का? नाही, ते अन्यायी होते आणि हेच अन्याय वृत्ती त्यांच्या विनाशाचे कारण ठरले. महर्षी कपिलाने डोळे मिटताच त्यांच्या तपश्चर्येची आग त्यांच्या क्रोधाच्या ज्वालांमध्ये बदलली आणि त्याच क्षणी 60,000 राजकुमारांची राख झाली. प्रिय श्रोत्यांनो, एका क्षणात जेवढे पण पुत्र होते तेवढ्या जीवांचा अंत झाला. आता ह्या जीवमुक्तीच्या प्रतीक्षेत पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये अडकून पडले. त्यांचे जीवमुक्तीसाठी आक्रोश करत रडत होते, पण त्यांना कोणताही मार्ग सापडला नाही. आणि मग ऋषींनी सांगितले की जोपर्यंत स्वर्गातून गंगा पृथ्वीवर उतरून त्यांच्या अवशेषांना स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाही. प्रिय श्रोत्यांनो, येथूनच स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणाऱ्या तपश्चर्येची कथा सुरू झाली. पण प्रश्न हा होता की गंगेला पृथ्वीवर कोण आणणार? एवढे मोठे कार्य कोण हाती घेणार? आपल्या पूर्वजांना मुक्त करण्याचा संकल्प कोण करणार? आणि मग सूर्यवंशात एका तपस्वी राजाचा जन्म झाला, ज्याचे नाव इतिहासात अजरामर झाले, राजा भागीरथ. आता ही कथा त्या विलक्षण अध्यायात प्रवेश करते, जिथे एका पुत्राचा संकल्प इतका प्रबळ होता की देवांनाही त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते.
लक्षपूर्वक ऐका. राजा सागरचे 60,000 पुत्र भस्म झाले. त्यांचे आत्मे मुक्तीच्या प्रतीक्षेत भटकत राहिले आणि काळ लोटत गेला. पिढ्या बदलल्या, राज्ये बदलली, राजे बदलले, पण सूर्यवंशाच्या हृदयात शतकानुशतके एक वेदना धगधगत होती. ती वेदना होती त्यांच्या पूर्वजांची अपूर्ण मुक्ती. प्रिय श्रोत्यांनो, राजा भगीरथ जन्मताच ही वेदना हृदयात घेऊन जन्माला आला होता. बालपणापासूनच राजा भगीरथ एक सामान्य बालक नव्हता. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण खोली होती, त्याच्या हृदयात एक विलक्षण करुणा होती आणि त्याच्या हृदयात एक विलक्षण दृढ निश्चय होता. जेव्हा त्याने आपल्या कुळाचा इतिहास ऐकला, जेव्हा त्याला कळले की त्याचे 60,000 पूर्वज अजूनही मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तेव्हा त्याचे हृदय थरथरले. त्याने त्याच क्षणी निश्चय केला की काही झाले तरी तो आपल्या पूर्वजांना मुक्ती देईल. प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की केवळ इच्छेने गंगा पृथ्वीवर येऊ शकते का? नाही, त्यासाठी अढळ दृढ निश्चय, प्रचंड तपश्चर्या आणि संपूर्ण समर्पण आवश्यक होते. राजा भागीरथाने आपल्या राज्याचा वैभव, सिंहासन आणि राज्यवस्त्रांचा त्याग केला आणि तो वनाकडे निघाला. तिथे त्याने एक शांत जागा निवडली, जिथे फक्त झाडांची सळसळ, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि निसर्गाचे निशब्द अस्तित्व होते. तिथूनच एका अशा तपश्चर्येला सुरुवात झाली, जिचा नाद स्वर्गापर्यंत पोहोचणार होता. प्रिय श्रोत्यांनो, राजा भागीरथाने अनेक वर्ष एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली. त्याने उन्हाची उष्णता सहन केली, पावसात भिजला आणि थंडीने कुडकुडला, पण त्याचा निश्चय अढळ राहिला. दिवस सरले, महिने सरले आणि वर्षे लोटली, पण राजा भागीरथाचे लक्ष एकाच ध्येयावरती केंद्रित होते, गंगा मातेला पृथ्वीवर आणणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवांनी त्यांची तपश्चर्या ऐकली असेल का? होय, देवांनी ऐकली आणि अखेरीस एके दिवशी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन स्वतः ब्रह्मदेव प्रकट झाले. संपूर्ण वातावरण प्रकाशाने भरून गेले. आकाशात एक दिव्य सुगंध पसरला आणि ब्रह्मदेवाचा आवाज घुमला, पुत्र भगीरथा, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. एक वर माग. प्रिय श्रोत्यांनो, कल्पना करा की जेव्हा विश्वाचा निर्माता स्वतः तुमच्यासमोर उभा असेल, तेव्हा तुम्ही काय मागाल? धन, राज्य, कीर्ती, दीर्घायुष्य. पण राजा भगीरथाने यापैकी काहीही मागितले नाही. हात जोडून तो म्हणाला, प्रभू, मला काहीही नको, फक्त माझ्या पूर्वजांची मुक्ती व्हावी. गंगा माता पृथ्वीवर अवतरावी आणि तिच्या स्पर्शाने माझ्या कुळाचा उद्धार व्हावा. प्रिय श्रोत्यांनो, हीच खरी पितृभक्ती आहे, हीच खरी भक्ती आहे, हाच खरा त्याग आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, पण त्यांनी एक गंभीर सत्य सांगितले. ते म्हणाले, पुत्र भगीरथा, तुझी इच्छा अत्यंत पवित्र आहे, पण गंगेचा वेग इतका प्रचंड आहे की जर ती थेट पृथ्वीवर अवतरली तर पृथ्वी तिचा वेग सहन करू शकणार नाही. फक्त एकच देव आहे जो तिचा वेग हाताळू शकतो. प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तो देव कोण होता? तर ते होते साक्षात महादेव. होय, फक्त भगवान शिवच गंगा मातेला आपल्या जटामध्ये धारण करू शकत होते. एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आता भगीरथासमोर आणखी एक परीक्षा होती. गंगेला पृथ्वीवर आणणे हे एक आव्हान होते आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणे तर त्याहूनही मोठे आव्हान होते. पण भागीरथ मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्याच क्षणी त्याने आणखी एक प्रतिज्ञा केली. तो म्हणाला, माझ्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली तरी मी मागे हटणार नाही. प्रिय श्रोतेवर्ग, राजा भगीरथ हिमालयाकडे निघाला, जिथे बर्फाचे थर साचले होते, जिथे वाऱ्याचा नादही जणू काही घुमत होता, जिथे मौन सुद्धा मंत्राप्रमाणे निनादत होते. तिथे एका निर्जन ठिकाणी राजा भगीरथाने भगवान शिवाची उपासना सुरू केली. त्याने अन्न, झोप आणि विश्रांतीचा त्याग केला आणि एकाच मंत्राचा जप सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव. दिवस सरले, रात्री सरल्या, ऋतू बदलले, पण भगीरथाचे लक्ष अबाधित राहिले. प्रिय श्रोत्यांनो, कल्पना करा की आजकाल आपण आपल्या संकल्पाला एका दिवसासाठी सुद्धा चिकटून राहू शकतो का? पण भागीरथ अनेक वर्ष दृढ राहिला. त्याचे शरीर कमजोर झाले, पण त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्याचे डोळे मिटलेले होते, पण त्याचे ध्येय स्पष्ट होते. अखेरीस एक दिवस असा आला जेव्हा संपूर्ण हिमालय शिवाने भरून गेला. सर्वत्र एक दिव्य प्रकाश पसरला होता. ढोलाचा नाद हवेत घुमला आणि त्याच क्षणी भगवान शिवशंकर प्रकट झाले. प्रिय श्रोत्यांनो, महादेव आपल्या करुणामयी वाणीने म्हणाले, पुत्र भागीरथ, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. एक वर माग.
राजा भगीरथ विनम्रपणे म्हणाला, प्रभू, माझ्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी गंगा मातेला पृथ्वीवर अवतरावेच लागेल, पण तिचा वेग फक्त तुम्हीच नियंत्रित करू शकता. कृपया तिला आपल्या जटामध्ये धारण करा. प्रिय श्रोत्यांनो, भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी भागीरथाकडे पाहिले आणि म्हणाले, पुत्रा, तुझा निश्चय अत्यंत पवित्र आहे. मी गंगेला माझ्या जटांमध्ये धारण करेन. पण गोष्ट अजून संपली नव्हती. आता ही कथा एका नवीन रहस्यात, स्वतः गंगा मातेच्या एका नवीन परीक्षेत प्रवेश करणार होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गंगा माता पृथ्वीवर यायला लगेच तयार झाली का? लक्षपूर्वक ऐका. जेव्हा ब्रह्मदेवाने गंगा मातेला पृथ्वीवर उतरण्याचा आदेश दिला, तेव्हा तिच्या मनात एक विचार आला. तिने विचार केला, मी स्वर्गातील पवित्र प्रवाह आहे. मी देवांच्या चरणांना स्पर्श करते. मी पृथ्वीवर का उतरावे? प्रिय श्रोत्यांनो, हा विचार कोणता होता? तो होता सूक्ष्म अहंकार. होय, ही कथा आपल्याला हे देखील शिकवते की जेव्हा कोणी खूप महान बनते तेव्हा कधी कधी अहंकार डोकावतो. गंगा मातेने विचार केला, जर मी पृथ्वीवर उतरले तर मी माझ्या शक्तीने सर्व काही वाहून नेईन. पण तिला कल्पना नव्हती की तिला महादेवाचा सामना करावा लागेल. जेव्हा गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर उतरली तेव्हा तिचा वेग इतका प्रचंड होता की आकाश थरथरले, पृथ्वी हादरली आणि देव देखील चिंतेत पडले. प्रिय श्रोत्यांनो, गंगा माता गर्जना करत आकाशातून खाली उतरत होती. तिचा वेग समुद्राच्या लाटांपेक्षाही जास्त होता. तिचा आवाज ढगांच्या गडगडापेक्षाही मोठा होता. त्यांना वाटले की थेट पृथ्वीवर उतरेल आणि सर्व काही वाहून येईल. पण मग असे काही घडले की ज्यामुळे संपूर्ण कथेची दिशाच बदलली. भगवान शिव हसले आणि त्यांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि पुढच्या क्षणी संपूर्ण गंगा त्यांच्या जटामध्ये विलीन झाली. होय प्रिय श्रोत्यांनो, जो प्रवाह देवांनाही थांबवता आला नाही तो महादेवाच्या जटामध्ये बांधला गेला. त्याच क्षणी गंगा मातेला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. तिला समजले की शिवाच्या कृपेशिवाय तिचे पृथ्वीवर अवतरण शक्य झाले नसते. आता गंगा शांत झाली, तिचा अहंकार नाहीसा झाला आणि ती विनम्रपणे महादेवाच्या जटामध्ये राहू लागली. पण प्रिय श्रोत्यांनो, आता दुसरा प्रश्न निर्माण झाला, जर गंगा शिवाच्या जटामध्येच राहिली तर ती पृथ्वीवर कशी येणार? राजा भगीरथाच्या तपश्चर्येचे काय होणार? त्याच्या पूर्वजांची मुक्ती कशी होणार? कथा आता त्या विलक्षण क्षणात प्रवेश करते जेव्हा भगीरथाची प्रार्थना पुन्हा एकदा महादेवाच्या हृदयाला स्पर्श करणार होती आणि जेव्हा महादेव आपल्या जटामधून गंगेला हळूहळू पृथ्वीवर मुक्त करून त्या दिव्य प्रवाहाने संपूर्ण मानवजातीला पवित्र करणार होते. राजा भगीरथ हात जोडून महादेवापुढे उभा होता. त्याचे डोळे अनेक वर्षांच्या तपश्चर्येच्या तेजाने झगमगत होते आणि त्याच्या हृदयात एकच प्रार्थना होती, प्रभू, कृपया माझ्या पूर्वजांना मुक्त करा. भगवान शिव भगीरथाकडे पाहून त्याच्या नम्रतेने प्रसन्न झाले आणि त्याने हळुवारपणे त्याच्या जटा हलवल्या. त्याच क्षणी महादेवाच्या जटामधून पाहण्याचा एक बारीक, शांत आणि दिव्य प्रवाह बाहेर पडला. प्रिय श्रोत्यानं, तो काही साधासुधा प्रवाह नव्हता. ती स्वतः गंगा माता होती. आता शांत, विनम्र, दयाळू आणि पृथ्वीला पवित्र करण्यास सज्ज जशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली तसे संपूर्ण वातावरण पवित्र झाले. देवाने फुलांचा वर्षाव केला, ऋषींनी मंत्रोच्चार केले आणि पृथ्वीने सुटकेचा निश्वास टाकला. प्रिय श्रोत्यांनो, आता राजा भगीरथ पुढे चालत होता आणि त्याच्या मागे गंगा माता वाहत होती. ते दृश्य खरोखरच अद्भुत होते. ज्या राजाला स्वतःसाठी काही नको होते पण आपल्या पूर्वजांसाठी हवे होते, त्याने स्वर्गाला पृथ्वीवर आणले होते. म्हणूनच आजही अशक्य गोष्टीला भगीरथ प्रयत्न म्हटले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रवास इतका सोपा होता का? नाही. गंगेचा मार्गही अनेक परीक्षांनी भरला होता. भगीरथाच्या मागे वाहत असताना गंगा माता महर्षी जनहूंच्या आश्रमाजवळ आली. महर्षी जनहू क्रोधित झाले. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने त्यांनी संपूर्ण गंगा प्राशन केले. होय, कल्पना करा, ज्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाने वर्षानुवर्षे तपश्चर्या केली होती ती एका क्षणात नाहीशी झाली. राजा भगीरथाचे हृदय तुटले. तो चिंतेने व्याकुळ झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि हात जोडून त्याने महर्षी जनहूंना प्रार्थना केली, हे प्रभू, हा प्रवाह केवळ पाणी नाही, हा माझ्या पूर्वजांच्या मुक्तीचा मार्ग आहे. कृपया त्याला पुन्हा प्रवाहित करा. जेव्हा खऱ्या हृदयाने प्रार्थना केली जाते तेव्हा कठोर हृदय सुद्धा पाघळते. महर्षी जनहू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला गंगा मातेचे दर्शन घडवले. म्हणूनच गंगा मातेला जान्हवी असे नाव देण्यात आले. आता गंगा पुन्हा भागीरथाच्या मागे वाहू लागली. ती पर्वत, जंगले, शहरे यामधून वाहत गेली आणि अखेरीस त्या नदीच्या ठिकाणी पोहोचली जिथे सागराच्या पुत्रांची राख विसवली जाते.
आता क्षणात तो क्षण आला होता. शतकानुशतके प्रतीक्षित असलेला क्षण. गंगा मातेच्या पवित्र पाण्याने त्यांच्या राखेला स्पर्श करताच आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. देवांचे आवाज घुमले. सागराच्या पुत्रांना मुक्ती मिळाली होती. शतकानुशतकांची प्रतीक्षा संपली होती. एका पुत्राचा संकल्प पूर्ण झाला होता. एका तपस्व्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते आणि पृथ्वीला गंगा मातेचे दर्शन झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गंगा केवळ सागराच्या पुत्रांना मुक्त करण्यासाठीच आली होती का? नाही, ती संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्यासाठी आली होती. ती आपले पापे धुवून टाकण्यासाठी आली होती. ती आपला अहंकार धुवून टाकण्यासाठी आली होती. ती आपले जीवन पवित्र करण्यासाठी आली होती. म्हणूनच गंगेला केवळ एक नदी नव्हे तर माता म्हटले जाते. राजा सागराचे 60,000 पुत्र होते. शहाणे लोक म्हणतात की ते केवळ व्यक्ती नव्हते, ते प्रतीके होती आपल्यातील 60,000 विचारांची. होय, दररोज आपल्या मनात हजारो विचार येतात, काही चांगले, काही वाईट, काही शुद्ध, काही अशांत. जेव्हा हे विचार अहंकाराने भरतात तेव्हा हेही राखेत रूपांतरित होतात, जसे सागराचे पुत्र राखेत रूपांतरित झाले. आता तुम्ही राजा भागीरथ कोण आहे याचा विचार करा. भागीरथ केवळ एक राजा नाही, तो आपल्यातील दृढ निश्चय आहे. तो दृढ निश्चय जो आपल्याला पडल्यावर पुन्हा उभारी देतो, आपण भरकटल्यावर आधार देतो आणि आपल्या पापानंतरही मोक्षाच्या दिशेने चालायला शिकवतो. आणि प्रिय श्रोत्यानो, गंगा माता केवळ हिमालयातून वाहणारी एक नदी नाही, ती ईश्वरी कृपा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने पश्चाताप करते तेव्हा तिच्यातून वाहणारी करुणा म्हणजे गंगा होय. आता तुमच्या लक्षात आले असेल की गंगा दशहरा किंवा गंगा समाप्ती ही एक संधी नाही, आपल्यातील अशुद्धता धुवून टाकण्याची, आपल्या अहंकाराला शांत करण्याची, आपले जीवन शुद्ध करण्याची ही संधी आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.